हालेलुया. मार्क 2:1 पासून पुढे वचन. मार्क 2:1 काही दिवसांनी तो पुन्हा कफरनाहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानात पडले. आता कधी कधी आपल्या जीवनावर एक अनुभव घेणाऱ्या गोष्टी असतात. आपल्या कानावर बऱ्याच गोष्टी असतात, पण जी विश्वासी लोक असतात त्यांच्याच कानावर येशू ख्रिस्ताविषयीच्याच गोष्टी माहिती पडतात. तर येशू ख्रिस्त घरी आहे अशा लोकांना, त्यावेळेला टेलिफोन नव्हते, त्यावेळेला मोबाईल नव्हते, तर त्यावेळेला आत्म्याचे प्रकटीकरण होते. हालेलुया. आत्म्याने येशूच्या बरोबर एक नातं जोडलेलं होतं. आपण जेव्हा योहान 1:1 जेव्हा वाचतो नथानिएल बाबतीत, ज्या वेळेला प्रभू येशू त्याला विचारते, 43 पासून वचन जर वाचलं 1 अध्याय, तेव्हा आपल्याला त्याच्यात माहिती दिली जाते की देवाची ओळख नक्की कशी होते. तर येशूच्या घरामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे, तर लोकांना कसं कळलं जरा बघूया. 43 पासून, योहान 1 अध्याय 43 पासून. दुसऱ्या दिवशी त्यांनी गालिला जाण्याचा बेत केला. फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. आता येशू ख्रिस्त फिलिपांना सांगते, माझ्या मागून ये, हळूहळू माझ्या मागून ये, चाललाय, माझ्या मागे ये. म्हणजे 4:19 वचन. पेत्राला सांगितलं माझ्या मागे ये. लोक 5 अध्याय सांगितले माझ्या मागे ये, तो माणसं करणारा करशील. मग आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला कसा ओळखतो, ही ओळख आपल्याला येशू पासून कशी मिळते हे आपल्याला शिकायला मिळते. हा तर अंद्रिया पेत्र या गावातला तो होता, त्या नगरातला तो होता. वचन 45 फिलिपाला नथानिएल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाझरीतकर आम्हाला सापडला. हालेलुया. बघा त्याने काय सांगितलं, योसेफाचा मुलगा नाझरीतकर म्हणजे येशू ख्रिस्त तो आम्हाला सापडला. काय येशू ख्रिस्त हरवलेला होता का? नाही. येशू ख्रिस्त लूक मध्ये आपण 19 अध्याय 10 वचनामध्ये आपल्याला शिकायला मिळते. जरा बघूया. लूक 19 अध्याय वचन 10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेल्या शोधाव्यास व ताराव्यास आलेले. येशू ख्रिस्त हरवलेले होते, त्यांना शोधण्यास आलेला होता. पण फिलिप सांगतो आम्हाला नाझरेतकर येशू सापडला, पण तो आपल्याला पकडण्यासाठी आलेला होता, पापातून बाहेर काढण्यासाठी. मग पुढे सांगते नथानिएलच्या बाबतीत. नथानिएल त्याला म्हणाला, नाझरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते का? फिलिप त्यांना म्हणाला, अरे जरा येऊन बघ ना काय निघते ते. मग नथानिएलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा खरा खुरा इस्रायल आहे. खरा म्हणजे खरंच इस्रायल आहे. हो, इस्रायल मध्ये दिसते. आता आपल्या जीवनामध्ये जर बघितलं, मग ते 8 अध्याय 5 पासून त्यावेळेला एक विश्वासी श्रीमंत मनुष्य आपल्या चाकरासाठी आलेला होता. तेव्हा येशू सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळलेला नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल बाबतीत चांगले गुण आदर्श म्हणून लोकांपुढे ठेवतो. आणि त्यांनी सांगितलं त्याला की खरा इस्रायल आहे, याच्या ठाई कपट नाही. नथानिएल त्यांना म्हणाला, अरे आपल्याला माझी ओळख कुठची? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपाने त्याला बोलवण्यापूर्वी तो अंजिराच्या झाडाखाली होतास
तेव्हा मी तुला पाहिले. कधी? तो अंजिराच्या झाडाखाली पाहिले. माझी ओळख कुठली? त्याने काही सांगितलं, तू अंजिराच्या झाडाखाली होतो तेव्हा मी तुला पाहिलेला. विचार करा, परमेश्वर आपल्या सर्व लोकांना पाहत असतो. आपण पाप करतो, खोटं बोलतो, चोरी करतो, लबाडी करतो, आपण काही सुद्धा लपवू शकत नाही. बायबलच्या वचनानुसार जर बघितलं तर 33:13 पहिला आकाशातून पाहतो. प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर. योहान 10:17-18 श्वास देणं घेणं त्याच्या हातात आहे. उत्पत्ती 2:7 त्याच्या नाकापुढे श्वास दिला तेव्हा जीवधारी प्राणी झाला. म्हणजे बायबलच्या आधारित जर बघितलं तर आपल्याला परमेश्वर सगळ्या गोष्टींमधून ओळखतो. पण आपल्याला कळत नाही की मला देव पाहत नाही. स्तोत्रसिद्ध 139 मध्ये तुझे बसणे, उठणे, निजणे सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त जाणतो. मग आता प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टीकडे जर आपल्याला मार्गदर्शन करतो तर आपण शिकलं पाहिजे. आपण काही असलं, जरा आजार आला तर आपण प्रभू येशूकडे जाऊन आपण प्रार्थना करत नाही. बघा योहान 14:14 माझ्याजवळ काही मागाल ते मी करेन. इर्म्या 33:3 मला हाक मार मी तुला उत्तर दे, ठाऊक नाही अशा मोठ्या ग्रहण मी तुला. आज विचार करा, प्रभू येशूच्या नावामध्ये मग ते 7:7 मागा म्हणजे शोधा म्हणजे सापडे ठोका. येशूकडे मागायला लोक तयार नाही, पण माणसाकडे मागायला भरपूर लोक तयार आहेत. हालेलुया. आपण वचनात पहिले उतरलं पाहिजे. पण वचन घे एकदा पुढचं. वचन 49 नसलेच त्यांना म्हणाला, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहेत. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं म्हणून असे तुला सांगितले, तू म्हणून विश्वास धरतो काय? त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आता तुम्ही विचार करा, आपल्या जीवनात एखादा चमत्कार होतो, आपले आजार बरे झाले का आपण विचार करतो, पण आपण अद्याप बघत नाही की प्रभूने माझे तर आजार बरे केले, त्याच्यानंतर आणखी काहीतरी आपल्याला प्रभू पासून मिळणार. हालेलुया. आता ज्या वेळेला मला आजार होते छातीने पोटाचे, तेव्हा माझा प्रभूने बरं केलं. त्यानंतर आपल्याला एक नियम आहे, बरे झाले का परत आपण पेत्राच्या पत्रात 2:22 नीतिसूत्रामध्ये 26:11 मुखीकडे परत जाणं ही लोकांची गती आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मी काय तसंच आहे. हालेलुया. आणि त्यानंतर मी पुन्हा काम धंद्यामध्ये लागलो. काय माझी छातीचा आजार बरा झाला, पोटाचा आजार, 15 दिवस घरी, 15 दिवस काम, हालत खराब. एवढे औषधं खाली, 9 डॉक्टर चेक केली, त्यानंतर दुसरे 2, 11 डॉक्टर चेक केली, तरी काही फरक पडला नाही. पण डॉक्टराचा डॉक्टर आहे येशू ख्रिस्त. आजच्या काळामध्ये पण किती तरी तुम्ही खर्च करा, पहिलं जतपर्यंत आपल्या मनाची तयारी केली नाही, पश्चाताप केला नाही, पाप कबूल केला नाही, तर कोणतंच औषध उपचार आपल्या शरीराच्या कामाला येणार नाही. पहिलं प्रथम आहे आपल्या मनाचा समाधान आणि आपल्या मनात मजबूत आणि ते म्हणजे पश्चातापाद्वारे पाप कबूल करणं, सगळ्यांना क्षमा करणं. येशू ख्रिस्त ताबडतोब आपल्याला बरं करत असते. आजार देणारा पण प्रभू येशूच आहे आणि बरा करणारा पण प्रभू येशू ख्रिस्त आहे. मत्तेमध्ये 9 पापामुळे आणि योहान 9 देवाच्या गौरवामुळे. होशे 7:1 मी तुला जखम करेन आणि मी तुला फाडीन, मीच तुझ्या जखमा बऱ्या. परमेश्वरच आपल्या जीवनाचा अधिकार आहे आणि तोच आपल्या प्रत्येकाला सांभाळणारा. म्हणून विश्वासाचं नातं, सामर्थ्यिक नातं, अद्भुत गोष्टीचं नातं, ज्ञानाचं नातं, दानाचं नातं, कार्याचं नातं हे येशूच्या द्वारे आपल्याला मिळते. मग आपण येशूच्या वचनानुसार मध्ये 3:2 पश्चाताप कसा केला पाहिजे आणि त्या मार्क 2 अध्यायामध्ये तो पाप कबूल झाल्यावर तो कसा बरा होतो. छप्पर काढलं येशूच्या घरातलं, जबरदस्ती केली, उतरला तरी प्रभू येशूने त्याला क्षमा केली आणि कधी सांगितलं नाही
अरे बाबा, हे कौलक कोण बसवणार? तू बरा झालाय, घरी जा, फाटलं घे. तुझ्या घरच्या लोकांनी प्रेम नाही केला, पण मी जगासाठी प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त असा सांगतो. आणि प्रभूच्या प्रेमाने आपल्याला आरोग्य व शांती देत असतो. योहान 3:16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जगावर प्रेम केलं. का केलं? जगावर काय काम होतं? पापी लोकांवर प्रेम केलं, पवित्र लोकांवर प्रेम नाही केलं. इब्रिकरस 12:6, ज्या शिष्यावर प्रेम त्याला फटके पण दिले. तसे आपल्याला कधी कधी अशी प्रश्न येतात. प्रभू येशू ख्रिस्त मध्ये 16 पासून जर वचन घेतलं, पेत्राला 18व्या वचनामध्ये सांगते, या खटकावर मी आपली मंडळी रचेल. पण 23व्या वचनामध्ये सांगते, पेत्राला त्याचा दृष्टिकोन माणसाच्या सांगण्याप्रमाणे झाला, तेव्हा पेत्राला त्याने उत्तर दिलं, अरे सैतान. आता प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला अधिकार देतो या जगावर पूर्णपणे, आणि परत असं सांगतो, त्याला शैतान बोलतो. कोण विश्वास कसा ठेवणार? हालेलुया. आपण पटकन मनात संशयवृत्ती निर्माण करणार, याला सांगणार याला सैतान बोललं, अरे सैतान झाला नाही, तो वळालेला. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांना बघतो, एकाने एक पाप केलं तो पापीच बनतो असं नाही. येशू ख्रिस्त पापी लोकांना तारण करत नाही. योहान 8:2 एक पापी स्त्री सापडली आणि लोक, पुरुष शास्त्री लोक, अधिकारी लोक आले घेऊन, आणि मोशेचे नियम घेऊन आले. आता दगड घेतली, छोट्या मुलापासून भडकावाचा आत्मा त्यांच्या कानावर टाकला. छोट्या मुलांना पण सांगितलं, यांना मारून टाका. प्रभूच्या प्रेमाची जाणीव कोणाही व्यक्तीला आलेली नव्हती. मोशेचे नियम होते, पण परमेश्वरचे नियम अलग होते. मोशेला परमेश्वराने नियम दिलेले ते म्हणजे येशू ख्रिस्त. आणि योहान 8:58 अब्राहमाचा पुढचा येशू ख्रिस्त होता. आज आपल्या जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, आणि हे शिक्षण घेतल्यावर आपल्याला देवाच्या राज्यात कसं जायचं. येशू ख्रिस्ताने प्रेम करायला शिकवलं, दुश्मनी करायला शिकवलं नाही, द्वेष करायला शिकवलं नाही, तर समजोता, प्रीती, दया आणि शांती याच्या वातावरणामध्ये प्रभू येशूने मनुष्याला नेऊन ठेवलं. हालेलुया. आम्ही काय ठेवतो? बदनामी, निंदा, द्वेष, ऐश, आराम. आपल्या शारीरिक गरजेचे मनुष्य जास्त विचार करतो, आत्म्याचे विचार कमी करतो. मग 8:20 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होणे म्हणून जपायला सांगितलेले आहे. आत्मा आणि शरीर, माणसाला आत्म्याची पण गरज आहे, त्याच्या जोडीला शरीराची पण गरज आहे. जर आत्मा, आता बघा योहान मध्ये 4:23-24 प्रार्थना कशी केली पाहिजे, का केली पाहिजे, कोणत्या कारणास्तव, हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आणि जशी आम्ही प्रार्थना करतो आणि प्रभू येशूच्या चरणाशी आपल्या जीवनाला पहिली किंमत आणि सन्मानित म्हणून ठेवत असते, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला तो मार्गदर्शक करत असते. आणखी तो त्यांना म्हणाला, मी खरं आहे ते सांगतो, आकाश उघडले आणि देवदूतांना चढताना, मनुष्याच्या पुत्रांना उतरताना तुम्ही पाहणार. विचार करा, अशी वेळ येणार आहे. प्रभू येशूचे शब्द सत्य आहेत. म्हणजे 24:35 आकाश पृथ्वी नाहीसे करेल, पण माझं वचन नाहीसे करणार नाही. देवाचं वचन नाहीसे होत नाही. हालेलुया. प्रभू येशूच्या सामर्थ्याची ओळख, प्रभू येशू ख्रिस्ताची शक्ती, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं ज्ञान, पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याची अद्भुत गोष्टी, पवित्र आत्म्याचा अनुभव. आता जसा तुम्हाला तो अनुभव येईल तसं तुमच्या जीवनात शांती येईल. हालेलुया. मार्क 2:2 मधलं पुढचं वचन वाचा. हालेलुया. दारात देखील जागा नाही, एवढी गर्दी जमलेली, आणि तो संदेश दे. देवाचं वचन लोकांना वाटत होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्य देत होता.
आपण खाऊ वाटतो, पण तो आध्यात्मिक भोजन वाटत. आध्यात्मिक भोजन कोणी घेत नाही. सर्व मनुष्य शारीरिक भोजनाकडे वळतात. योहान 6 जर वाचलं, पहिले येशूने शारीरिक भोजन दिलं, नंतर आत्म्याचं भोजन द्यायला सुरुवात केली. जेव्हा माणसाच्या शरीराला आध्यात्मिक भोजन हालेलुया, पुढचं वचन घे. वचन 3. मग लोक त्याच्याकडे एका पक्षासाठी माणसाला घेऊन आले. लोक जे होते त्या माणसाला, पक्षीगती माणसाला येशूकडे घेऊन आले. त्याला चौघाने उचलून आणले होते. त्याला 4 जणांनी उचलून आणलेले. वचन 4. त्याला दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येत नाही. त्याला जाता येत नाही. म्हणून तो होता तिकडे एक छप्पर त्याने उस्तारून काढले आणि त्याने वाट केली. ज्या बाजूला पक्षाघाती पडून होता, ज्या खाटेवर पडलेला होता ती खाली सोडली. ती सोडली. एक बाज जी होती, त्या बाजेवर काय केलेलं होता, मनुष्य पडलेला होता. आणि तिकडे देवाच्या योजनेनुसार आपल्या जीवनामध्ये एक चमत्कार घडले गेले. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, बाजेवर पडलेला कोणता बरा झाला. मग वचन 5. त्यांचा विश्वास पाहून त्याचा विश्वास पाहिला. येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, येशू पक्षीघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. वचन 7. कित्येक शास्त्री तिथे तिकडे बसले होते. बसलेले होते. त्यांच्या मनात असा विचार आला त्यांच्या मनात असा विचार आला की वचन 7. हा असे का बोलतो? तो असे कशाला बोलतो, हा दुर्भाषण करीतो. हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? कोण करणार. वचन 8. ती स्वतःचा असा विचार करीत आहे. ते स्वतःचीच असे विचार करत आहे. ते येशूने त्याला येशूने अंतर्ज्ञानाने अंतर्ज्ञानाने लागलेच त्यांना ओळखून म्हटले, तुम्ही आपल्या तुम्ही मनात आपल्या मनात असे विचार का आणता. वचन 9. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे. असे पक्षीगती माणसाला बोलणं सोपं किंवा कोण आपली बात उचलून चाल असे बोलणे सोपे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पश्चाताप शक्ती आली पाहिजे. कोण असं सांगू शकतो, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि आपले बाज उचल, घरी जा, असा कोण व्यक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतर आत्म्याला ओळखतो. आपण शरीराला ओळखतो. अगदी कधी आपल्याला सारखी ओळख सुद्धा होत नाही. अरे मी तुला ओळखलं नाही असं आपण सांगतो. आजच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी व्यक्ती ओळखत नाही. जर ओळखलं असतं तर प्रभूच्या मागे लागलं असतं. आपल्या जिंदगीचा पहिला आणि शेवट प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्वर्गात नेणं का अधोलोकात नेणं हे फक्त येशू ख्रिस्ताच्या हातात आहे, बाकी कोणाच्या हातात नाही. प्रकटीकरणामध्ये 1:17 ते 18 वचन मध्ये दिलेलं आहे. पेत्राला हक्क दिलाय. मग ते 16-18 वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याचे मार्ग देतो. स्तोत्रसीन 139:8. आपल्या जीवनामध्ये प्रभू नरकाच्या जागेपर्यंत गेलाय तरी तिथे हजर आहे. त्यानंतर स्तोत्रसीन मध्ये आपण 31:5 आपला आत्मा अर्पण करणं किंवा स्तोत्रसीन 33:13 तो आकाशातून नेहमी आपल्याला पाहत राहतोच. आपले मुलं कुठे गेले, काय केलं आपण पाहतो. कशा प्रकारे परमेश्वर आपल्या सर्वांना पाहत असतो आणि पाहणाऱ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याचा अनुभव पण दाखवत असते. आपलं जीवन प्रभू येशूसाठी वापर केलेला आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये नेण्यासाठी तयार आहे. तर म्हणते 17:50 पासून तुम्ही जर बघितलं किंवा लूक मध्ये 23:39 पासून एका चोराचा दाखला नेहमी लोकांना मी हे बायबल मधलं वचन प्रवचनात देत असते.
कारण लोक जागे कधी होतील, जेव्हा यावर विश्वास ठेवतील वचनावर, तेव्हा त्यांना स्वर्ग राज्याची जाणीव होईल आणि मग कळेल की सार्वकालिक जीवन कशा प्रकारे मनुष्यामध्ये कार्य करते आणि येशूच्या द्वारे आपलं जीवन कसं बनवलं जात असते. येशू ख्रिस्त एक गोष्टी आपल्याला शिकवतो, ते म्हणजे योहान 17:3 आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तयार करण्याची शक्ती बनवली पाहिजे. आज जर तुम्हाला प्रभूचा अनुभव जर आला नसेल तर वचनाचा मार्ग समजणार नाही. योहान 17 वचन 3 सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा अरे देव, तू जर एकच देव खरा त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावे. आता येशू ख्रिस्त स्वर्गात आहे. योहान 14:2 त्यांनी आपल्यासाठी जागा तयार करायला तो गेलेला आहे. पहिलं पृथ्वीवर जागा केलेली, उत्पत्तीमध्ये शून्यातून आकार बनवलं. उत्पत्ती 1 अध्याय सुरुवात केला, त्याच्यात शून्यातून काय काय बनवलं. मग आपण 4 अध्यायापर्यंत पोहोचलो ना. 5व्या अध्याय नंतर 6व्या अध्यायामध्ये बाजार उघडला लोकांचा. फक्त नोहालाच फक्त परमेश्वराने ठेवलं आणि नोहाच्या द्वारे मोशेच्या हातात अधिकार, अब्रामाच्या हातात अधिकार, हे सर्व अधिकार त्यांना मिळायला सुरुवात झाली आणि नंतर अधिकार या लोकांनी हळूहळू नष्ट केले. आताचा शेवट काळामध्ये जलप्रयासाठी हेच प्रश्न येणार आहे आणि ते लोक 17:27 जर वाचलं त्यावेळेला नोहाच्या काळात जलप्रलय आला तोच येणार. मग ते 24 अध्याय 34 जर सुरुवात केली 44 पर्यंत तर नोहाच्या काळात जलप्रलयाचा अनुभव आणि जुन्या करारातला जो मार्ग आहे तो आता सुरू होण्याच्या तयारीमध्ये ठिकठिकाणी प्रकाश प्रभू येशूच्या राज्यात येईल असा. त्यामुळे आपण उत्पत्ती 5 अध्याय होशाईचा किती लोकांना 969 27 वचन मध्ये दिले. मथुशेलाचा अंश 969 वर्ष जगला तो. त्याच्यानंतर परिस्थिती अशी आहे 6व्या अध्याय 5 वचनामध्ये माणसाची दुष्टाई वाढली. त्या 6व्या अध्याय 7व्या अध्याय जलप्रयाने 40 दिवस 40 रात्र पाणी टाकलं आणि सगळे नष्ट झाले. फक्त नोहाचं कुटुंब एकच फक्त त्याच्यात वाचलं की मानव निर्मिती झालेलीचा एक चिन्ह म्हणून ठेवलं. आपल्या प्रत्येकाला देवाच्या राज्याची स्थापना, देवाच्या राज्याचा अनुभव, देवाच्या राज्याचे मार्ग, देवाच्या राज्याची उपस्थिती, देवाच्या राज्याचा अनुभव, कार्य आणि कार्याच्या द्वारे प्रभूची स्तुती होणं. मग ते 5:16 हे आपल्याद्वारे प्रभूची गौरव झाले पाहिजे. हर मानवाचं कर्तव्य आहे की परमेश्वरची स्तुती करणं. योहान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र आहेत, परंतु या पुत्राचा जर सन्मान आम्ही केला नाही आमच्या दृष्टीत जीवन प्राप्त होणार नाही. येशू ख्रिस्ताची स्तुती हो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य भेटू दे व पवित्र आत्म्याच्या शक्तीने आपल्या संपूर्ण जीवनाला आनंद, शांती, अद्भुत गोष्टी झाल्या पाहिजे. पुढे वचन 4 जे काम तू मला करावयास दिले मी पुरे करून मी बघा. आज येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याने प्रभू येशूला अधिकार दिला ते काम कर. त्याने ते काम केलं आणि पृथ्वीवर त्याची गौरव. आता मत्ते 5:16 मध्ये आपल्याला दिले. मत्ते 5:16 की आपण काय केलं पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे हे पहिलं शिक्षण घ्या आणि त्यानंतर त्या शिक्षणाची ओळख सुद्धा आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावाची तयारी करा. मत्ते 5:16 त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमची सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मग ते 5:14 आपली सत्कर्म पाहून. आता योहान 8:12 येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश होता.
हा मत्ती 5 आणि वचन 14 तुम्ही जगाचा प्रकाश तुम्ही आहात. जगाचे प्रकाश आहेत. डोंगरावर बसलेले नगर डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. लपू शकत नाही. आता तुम्ही विचार करा, आपण येशू ख्रिस्ताच्या बरोबर राहणारे लोक आहेत तेव्हा 15:4-7 त्यावेळेला या डोंगरावर जे खडक आहे मजबूती हरया, तर प्रभूच्या नावाने आपण प्रकाशित आहोत. आता कसं डोंगरावर कसं काहीतरी बांधलेलं असलं ते दिसते, डोंगर बघतो एवढा उंच आहे, तशा प्रकारे त्यांनी मनुष्य पुत्राला उंच केले पाहिजे, आहे का नाही. आज मत्ती 23:12 जो स्वतःला उंच करेल तो नमेल आणि तो देवाला उंच करेल तो पुढे जाईल. आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन नेहमी सांभाळून ठेवायचं आहे आणि जो कोणी सांभाळून ठेवतो त्याला स्वर्गीय राज्यात प्रवेश होत असते. म्हणून प्रभू येशूच्या वाणीकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. स्तोत्रसिद्ध 32 अध्याय 1 पासून आपण वचन जर वाचलं, यामध्ये आपल्याला पापांचं बंधनातून मुक्त केलेली शक्ती दिलेली आहे. म्हणून ज्याच्या पापावर पांघरूण घातलेला आहे तो धन्य. बघा वचन घ्या. स्तोत्रसंहिता 32 वचन 1 ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, त्याच्या पापावर पांघरूण घातलेला आहे तो धन्य. तो धन्य. आता रोमकरास 8:1 मध्ये प्रभू मध्ये असणाऱ्या लोकांना क्षमा होते, दंडाज्ञा नाही, शिक्षा नाही. येशूने आपल्या पण मध्ये 1 पासून आपण वचन घेतलं की येशूला बसले, त्याला रूप नव्हतं, मन नव्हतं, सौंदर्य पण नव्हतं, तरी त्याला आपल्या मारणामुळे आपल्याला म्हणजे आपल्या पापामुळे आपल्याला त्याने मार खाऊन आपल्याला मुक्ती दिली. म्हणून आपल्याला एक शिकायचं आहे, आपलं जीवन कुठे आहे. वचन घे. वचन 2 ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही, अनितीचा दोष लावत नाही, व ज्याच्या मनात कपट नाही, ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. तो धन्य आहे. आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 5:8 अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. ज्या माणसाचं मनात कपट नाही तो धन्य. आपल्या मनात कपट भरलेलं आहे, अनेक लोकांविषयी कुरकुरे आपल्या चालूच असतात, पण आपण हा विचार करत नाही की आपल्या मनामध्ये जर वाईट गोष्टीचा अनुभव जर रुजलेला आहे तर आपलं शरीर कुठे ना कुठे कमजोर आहे आणि त्याद्वारे आपल्या शरीराला कुठेतरी समस्या व उत्पन्न होत आहे. वचन 3 मी गप्प राहिलो होतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत वर्णामुळे माझी हाडे जीर्ण झाली. आता आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनानुसार, शिक्षणानुसार किंवा त्याच्या नियमानुसार आपण चालत आहोत तर प्रभू येशूच्या राज्यात आपला प्रवेश होत आहे आणि आपल्याला प्रभू येशूचं सामर्थ्य प्राप्त होत आहे. वचन 4 कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. काय सांगते? रात्र दिवस त्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने जसा सुकावा तसा जीवन रस सुकलेला. आज आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचा अनुभव राहायला पाहिजे. आपल्या माणसाच्या जीवनातले जीवन रस सुकले का? मनुष्याच्या जीवनामध्ये देवाच्या शिकवणाचा अनुभव आलेला नाही का? कारण त्यांनी परमेश्वराच्या राज्याचा अनुभव घेतला नाही, म्हणून त्याला शांती किंवा आनंद आलेले नाही. म्हणून आपलं जीवन पश्चातापामध्ये पापांची कबुली करायचं आहे, प्रभू येशूच्या नावात पापांची सुटकारा घ्यायचे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या जीवनाला आनंद व शांती घ्यायची. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया की परमेश्वर पित्याने आपल्याला आरोग्य द्यावं, शांती द्यावं, सामर्थ्य द्यावं. सर्व मंत्री लोकांपासून आमदार, सरपंच, पोलीस या प्रत्येकाला डॉक्टर प्रभूचा आशीर्वाद मीडिया लोकांना आशीर्वाद. प्रभू तुझ्या राज्यामध्ये त्यांना तुझा स्वीकार कर, तुझ्या वचनानुसार चालणाऱ्या त्यांना आशीर्वादित कर.
हर एक व्यक्ती देवाचे सेवक आणि धर्मकार्य कार्य करणारे प्रभू येशू, गरीब आणि गरजवंतांना, लहान धर्म करणाऱ्या अशा लोकांना आणि गरजवंतांना प्रभू तुझं सहाय्य व शक्ती भेटू दे, ही प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करतो. आमेन.